प्रेक्षक नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्नर टाइम्स. विघ्नर टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले. प्रामुख्याने आंबेगाव तालुक्यामधील आमदार दिलीपराव वळसे पाटील यांचं काम मोठं असतानाही त्यांनी पवार साहेबांना सोडून जायला नव्हतं पाहिजे अशा प्रकारची टीका होते. काही प्रमाणामध्ये या टीकेच्या संदर्भामध्ये काही कार्यकर्त्यांनी चांगल्या प्रकारे आंबेगाव तालुक्यामध्ये जोर धरलेला आहे. पवार साहेबांची मागच्या आठवड्यामध्ये मंचरला सभा झाली. त्या सभेनंतर अजित पवारांची 4 तारखेला सभा होते. या सभेमध्ये अजित पवार काय बोलणार, वळसे साहेब काय बोलणार याबाबतची सगळ्यांना उत्सुकता आहे. हे सगळं होत असताना वळसे साहेबांनी शरद पवारांना सोडल्यामुळे वळसे साहेबांना ट्रोल केलं जातंय. वळसे साहेबांची ही भूमिका योग्य की अयोग्य? शेवटी विकास करायचा असेल तर सत्तेसोबत राहावं लागतं, परंतु कार्यकर्त्यांना त्यांच्या समर्थकांना काय वाटतंय हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. आपण सुरुवात ह्या दादांपासून करू. दादा नमस्कार. मी सुरेश पांडुरंग गायकवाड. 20 ते 25 वर्षाच्या राजकारणाच्या आमच्या जीवनामध्ये साहेबाचे आमचा संपर्क आल्यामुळं साहेबाचे विचार आणि साहेबाची कामाची भूमिका याच्या व्यतिरिक्त साहेब कुठल्याही राजकीय याच्यावर जास्त लक्ष टाकत नाही. कोण काय बोलला, कोण कोणासंग गेला, काय नाही. जरी आत्ता तुम्ही मला असं म्हणायचे, लोक जरी इथली कोणी चर्चा करत असेल का मागच्या हप्त्यात पवार साहेबांची सभा झाली, साहेबांनी मध्ये राष्ट्रवादी फुटाफुटी झाली आणि राष्ट्रवादीची ही साहेबांची आणि पवार साहेबांची फुटाफुटीच नाही. कारण प्रत्येक वेळेस आम्ही साहेबाकडे जात असताना साहेब नेहमी सांगतात का आपण पवार साहेबांच्या नेतृत्वाखालीच काम करतोय. आत्ताही आता तुम्हाला 1 मिनिट थांबवतो. आता 2 गट झालेत. पवार साहेबांचा पक्ष वेगळा, अजितदादांचा पक्ष वेगळा. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ चिन्ह गेलेले म्हणजे वळसे साहेबांना. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार त्यांना तुतारी चिन्ह गेलेलं आहे. म्हणजे 2 पक्ष वेगवेगळे झालेतच. आता आपण चर्चा वास्तव करू. वळसे साहेबांच्या हृदयात मोठे पवार साहेब आहेत हा भाग वेगळा, परंतु वळसे साहेब मोठ्या पवार साहेबांना सोडून गेल्यानंतर काही मंडळी वळसे साहेबांनी पवार साहेबांसोबत राहायला पाहिजे होतं याच्या आडून काही राजकारण करतायत का आणि स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न करतायत का? नाही, माझं तर स्वतःचं वैयक्तिक असं मत आहे, कोणी कोणाला सोडलं आणि कोणी कोणाला सोडलेलं नाही हे आम्ही कायम सांगत असतो. आणि स्वतःची पोळी भाजण्याचा हा विषय कुठलाही नाहीये. साहेब जरी बाजूला, जी मंडळी आज मोठ्या पवार साहेबांकडे आहेत ती मंडळी आज वळसे साहेबांच्या नावाने अप्रत्यक्षपणे टीका टिप्पणी करतायत. त्यांना वेगवेगळी स्वप्न पाडायला लागलीत. त्यांना असं वाटतं आता वळसे साहेब अजित पवारांच्या सोबत गेले, पवार साहेबांच्या आशीर्वादाने आम्हीच आमदार होऊ. हे वास्तव आहे. काल कुठं होते ती? जर आज ते सांगत असेल तर वळसे साहेबांनी पवार साहेबाला सोडले, पण वळसे साहेबांनी पवार साहेबाला सोडलेलं नाही. पवार साहेबांची जरी सभा झाली असेल तर ती ही उद्याची अजितदादाची सभा आणि वळसे पाटलाची सभा हे काय त्या सभेचं प्रवुत्तर नाही. एक पुढील बाध्य असेल पक्षाची काही कामाचा भूमिपूजन, विकास कामांची पण भूमिपूजन उद्घाटन पण आहेत. उद्या विकास कामाची भूमिपूजन आणि उद्घाटन आहेत बरीचशी. त्याच्यामुळे एकत्र सगळ्यांनी यावा म्हणून थोडे दादांचे विचार ऐकण्यासाठी व सगळ्यांची ही सभा ठेवलेली. ही काही सभा पवार साहेबांचे प्रवुत्तर सभा ही नाहीये. जर काल जो आज बोलत असेल एखादा विरोधक, तो काय करतो, काल पवार साहेबांची सभा पवार साहेबांसाठी नव्हती ठेवली, स्वतःची पोळी भाजण्यासाठी. मी दिसलो पाहिजे, माझी उंची दिसली पाहिजे. कोण असेल तो, मी म्हणतो उद्या देवदत्त निकम असेल, दामोगोडे असेल, तिथे आम्ही त्यांची नावं घेणे इतके ते मोठे नाहीयेत. कालपर्यंत साहेबाच्याच झाडाच्या सावलीखाली होते. आज जरी ती काय बोलत असेल का आम्ही हे केलं, जरी वळसे पाटील साहेबांनी पवार साहेबाला सोडलं मानता, आजपर्यंत राष्ट्रवादीत फुटाफुटी झाली मानताय, पण वळसे पाटील साहेब पवार साहेबांच्या बाबतीत असं कधी बोलले का मी त्यांना सोडलंय, त्यांनी असं केलं किंवा मी आता असं केलं, असं कुठेही साहेब बोललेला असेल तर आम्हाला सांगा, त्याची काय असत ते परिणाम भोगायला आम्ही तयार आहे. परंतु वळसे पाटील साहेब जी पवार साहेबाच्याच नेतृत्वाखाली काम करतात, त्यांच्याच नेतृत्वाखाली मोठे झालेले, त्यांच्या नेत्यावर कधी ते बोलले नाही. हा काल जर बोलत असेल देवदत्त निकम समजा, मी म्हणतो का लावरं ते हिडिओ, लावरं हे हिडिओ, का आम्हाला काही हिडिओ नाहीत का आमच्याकडे, पण साहेबांचे ते विचार काय व्हिडिओ असतील, काय व्हिडिओ, काय काल काय बोलले किंवा साहेब बोलले असतील इतर पक्षाच्या बाबतीत पहिलं काय किंवा एखाद्या नेत्याच्या बाबतीत बोलला असेल, ते व्हिडिओ दाखवायची काय करायची? देवदत्त निकम यांचं हे वागणं कितपत योग्य? अजिबात योग्य नाही.
कालपर्यंत ते आम्हाला ठोकून सांगायचे पवार साहेब असतील कोणी असेल जरी आपला नेता आहे, परंतु तो बारामतीला असतो. आपला नेता दररोज कोण आपल्याला भेटतो तो आपला नेता, त्याच्या नेतृत्वाखाली काम करायचं असं देवदत्त ठोकून आम्हाला सांगायचा. गरीब असल राजकारणात नाही काय मिळालं पण वळसे पाटील साहेबाला सोडून कधी जाणार नाही असं देवदत्त निकम साहेबांचे आमच्यासारख्याला मार्गदर्शनी नेहमी साहेबाच्याच मार्गदर्शनाखाली काम करायचं. आणि जो विकास केला असेल तो फक्त दत्तात्रय वळसे पाटील आणि नंतर तुम्ही जे आता म्हणाले की देवदत्त निकम म्हणाले तसे पाळेल तर मी घरी बसेन. 2019च्या निवडणुकीला वळसे साहेब सुद्धा असं म्हणाले होते, भाजप सोबत जाण्याची पाळी आली तर मी घरी बसल. आज ते भाजपच्या मंत्रिमंडळामध्ये एकत्रित सहभागी आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेमध्ये सहभागी आहेत. नाही 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 त्यावेळेस साहेब असे नव्हते बोलले. साहेब काय म्हणले होते, तुम्ही काय ऐकलं होतं? आम्ही हे ऐकलं होतं. साहेब म्हणले होते उद्या राजकारणात काय होईल, आपल्याला जर आपल्या भागाचा विकास पाहायचा असेल, आपल्याला महाराष्ट्राचा जर विकास करायचा असेल तर उद्या पवार साहेब सांगतील त्या या बाजूला आपल्याला जायला लागेल. साहेब निर्णय घेतील ते. मग आता साहेबांनी निर्णय घेतलाय का दादानी घेतलाय का वळसे पाटलांनी घेतलाय ते आम्हाला काय माहित नाही. आम्ही सामान्य जनता आहे. जो आम्हाला देव दररोज देव भेटतो त्या देवाचं दर्शन करतो. जे देव असे तुमचं देव कोण? आमचा देव तर तसे आमचे वळसे पाटील साहेबाचे. मग खरं दैवत कुलदैवत जरी पवार साहेब असेल पण ग्रामदैवत आमचे वळसे पाटील साहेब आहेत. दररोज नमस्कार करून ज्या देवाची आम्हाला आमच्या आशीर्वाद घ्यायचे असेल तुम्ही ज्यांना दैवत मानता ते दिलीपराव वळसे पाटील 35 वर्ष या तालुक्याचे आमदार आहे. 2024च्या निवडणुकीमध्ये काय चित्र पाहायला मिळेल? काय नाही, साहेबाची जनता साहेबाच्या पाठीमागे राहणार. जनता कुठे जाणार नाही. असे बोलणारे लय असतात. एखाद्या झाडावर बसणारा पक्षी असतो किंवा पोपट असतो, तुम्हाला कावळा असतो, हे काय नेहमी माणसं दगड कोणाला मारतात, आंब्याच्या झाडाला मारतात, शहराच्या झाडाला नाही मारत. शहराच्या झाडाला मारलं चिक पडतो अंगावर, ते उगतो. आणि आंब्याची काय कैरी पडली तरी कैरी असो आंबा असो ते गोड असतो आणि तो सहन करतो. त्याच्यामुळे प्रत्येक जण आंब्याच्याच झाडाला दगड मारतात. शिवाजीराव आढळराव लोकसभेची निवडणूक कुठल्या पक्षाकडून लढणार अजून काही कन्फर्म होत नाही. नाही आमच्या तुमची महायुती आहे. जर शिवाजीराव आढळराव लोकसभा निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर उभे राहिले, लढले तर तुमचे आंबेगावकर त्यांना साथ देतील का? आम्हाला तर साथ द्यायच लागणार ना. आमच्या गडाळाच्या चिन्हावरून आमच्या साहेबांच्या नेतृत्वाखाली वळसे पाटलांची त्यांची जर युती झाली आणि राष्ट्रवादीमध्ये जर ते आले तर जो राष्ट्रवादीचा उमेदवार असतो त्याला आम्ही मतदान करणार. आता अनेक भागामध्ये गावांमध्ये वाड्यावस्त्यांवर देवदत्त निकम यांना सुद्धा प्रतिसाद असं बऱ्यापैकी दिसतो. कुणामुळे ओळख आहे देवदत्त निकमची ओळख कुणामुळे? दिलीपराव वळसे पाटलामुळेच. तेच नेहमी सांगायचे शासकीय अधिकारी असो कोणी असो आपण साहेबांच्याच नेतृत्वाखाली फोन लावतो. साहेबांनी माझं तिथं सांगून ठेवलेलं असतं का जे देवदत्ताचा फोन येईल तो वळसे पाटील साहेबांचा फोन आहे असं साहेबांनी बऱ्याच अधिकाऱ्यांना सांगितलं होतं. पण मी असल नसल माझ्या पाठीमागे चेअरमन 10 वर्षे कारखान्याचे चेअरमन होते, त्यांना चेअरमन केलं. 6-7 वर्षे मार्केट कमिटीचे सभापती केले. आता काल काय झालं ते आम्हाला माहित नाही, त्यांच्या मनात काय आलं तरी मार्केट कमिटीला उभे राहिले ते निवडून आले. साहेबांनी प्रयत्न लोकांना सांगितलं बा चांगला माणूस आहे करा मदत त्याला, तसं काय नाही. त्याच्यामुळं देवदत्त काय बोलतोय किंवा अजून कोणी काय बोलत असत देवदत्ताचं तरी काय नाव घ्यायचं, एखाद्याची उंची का वाढवायची? वळसे साहेबांना अनेक मंडळी यापूर्वी सोडून गेली, त्यांचं काय झालं आपण पाहिलं, कुठपर्यंत पोहोचली आपण हे पण पाहिलं. आज देवदत्त निकम साहेबांच्या सोबत नाही, विरोधामध्ये गेलेत. काय होईल त्यांचं पुढे काय वाटतं का अंदाज? ते पुढे काय होईल ते जनता त्यांचं कर्म ठरवेल. कालचे ज्यांनी काय केलं ते लोकांनी पाहिलंय, त्यांनी पण स्वतः भोगलंय पाहिलंय. आपण साहेबांनी जर आपल्याला एखादं चांगलं मोठं केलं असेल आणि त्यांना सोडून जर आपण डावललं तर काय होईल ते सगळ्यांना तुम्हाला आम्हाला माहिती आहे. ते आम्ही बोलायची काय गरज आहे? 2024च्या विधानसभा निवडणुकीला आंबेगावची जनता ठामपणे वळसे साहेबांच्या मागे उभी राहू शकेल? 100% का नाही राहणार? आज आमचे हे 3-4 तालुके पाण्या वाचून वंचित होते. ते कोणी केलं? साहेबांच्या वडिलापासून. साहेब जरी पवार साहेबांकडे होते त्यावेळेस नेहमी साहेब सांगतात आणि आम्ही सुद्धा कानाने ऐकलंय का पवार साहेबांनी स्वतः सांगितलंय दिलीपराव तुझंही जरूर आता आंबेगाव तालुक्याला आहे, तू आता आंबेगाव तालुका सांभाळायचा. त्याच्यावर 20-25 वेळा ते निवडून आले, चांगलं काम केलंय. आणि आजही पवार साहेब कुठं काय बोलतात त्यांना
काही बोलत नाही. ते योग्य ते काम करतात, योग्य ते विचार आहेत वळसे पाटील साहेबांचे. आणि साहेब अभ्यासू नेतृत्व आहे, नेता आहे. तो काय असा कोणी काही टिपा पिपा काय एकमेकावर टीका करणारा नेता नाही. त्याच्यामुळं साहेबाला अडचण नाही. साहेब आजही आम्ही कोणी आलो तर साहेबाला काही पुढारी लागत नाही. सामान्य माणसाचं काम असेल, सामान्य माणसाने साहेबापाशी यायचं, फोन करायचा, साहेब त्याला न्याय देतोय एवढं आम्हाला माहिती आहे. आता पावळला मागच्या आठवड्यामध्ये वळसे साहेब आले होते, बैलगाडीची शर्यत होती. वळसे साहेब घाटामधनं गेले, त्यांच्यावर जेसीबीनं फुलं उधळली, नंतर ते भाषण करायला उभे राहिले. भाषण करायला उभे राहिलो, खाली कोणीतरी एखादा ऍक्टिव्ह कार्यकर्ता म्हणाला शरद पवार जिंदाबाद. त्यावेळेस वळसे साहेब भावनावश झाले. पवार साहेबांबद्दल बोलताना त्यांचा आवाज थोडासा म्हणजे कसा एखाद्याला भावना उफळून येत आहेत. ते मोठ्या पवार साहेबांबद्दल खूप चांगलं बोलले. काय वाटतं तुम्हाला? नाही 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 नाही. जरी साहेब भाषण करत होते आणि तिकून खालून पवार साहेब जिंदाबाद म्हणले, साहेबांना अभिमान वाटला, माझ्या नेत्याला कोणीतरी जिंदाबाद म्हणतंय. साहेब ते भावनिक झाले, साहेबाला वाईट नाही वाटलं. मी वाईट म्हणतच नाही, पवार साहेबांचं नाव घेतलं, साहेब भावनिक झाले. साहेब भावनिक झाले, साहेबांना वाटलं माझ्या नेत्याचं नाव घेतलं, साहेब भावनिक झाले. त्याच्यामुळे काही मंडळींनी त्याचा असा इश्यू केला की वळसे साहेबांना भाषण करायला रोखलं. नाही, उलटे पवार साहेब जिंदाबाद का म्हणले? का पवार साहेबांचा एक कार्यकर्ता समोर भाषण करत होता म्हणून ते म्हणले पवार साहेब जिंदाबाद. ते नाही मी सुरेशराव गायकवाड जिंदाबाद नाही म्हणले, पवार साहेब जिंदाबाद म्हणले. साहेबाचं दैवत हे, म्हणून साहेबांच्या दैवताचं नाव घेतल्यामुळे साहेबाला पुढे भावनिक झाले साहेब. आणि साहेब काय हे जास्त काही भाषणात थांबले बिमले नाही. साहेबांनी ते पण सांगितलं, बाबा हो 40 वर्षे मी पण साहेबाला मानतोय, साहेब माझेच साहेब आहेत, त्याच्यामुळे काय नाही. साहेब म्हणा जरा 2 मिनिटं थांबा, साहेबच जिंदाबाद. आपण पाहतोय आंबेगावची जनता म्हणते की मोठे पवार साहेब आमचं कुलदैवत आहे आणि दिलीपराव वळसे पाटील हे आमचं ग्रामदैवत आहे. कोणी कशाही वल्गणा केल्या तरी वळसे पाटलांना 2024च्या निवडणुकीमध्ये कोणीही धक्का लावू शकत नाही. आजपर्यंत अनेकांनी प्रयत्न केले, परंतु त्यांचं पुढे काय झालंय हे आंबेगावच्या जनतेने पाहिलं आहे आणि आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आपल्यासोबत दुसरे वळसे साहेबांचे एक सहकारी आहेत. तुम्हाला काय वाटतं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ह्या फाटाफुटीनंतर आंबेगावमध्ये चित्र कसं असेल? नाही, मी मलटणगावचा माजी सरपंच मुकुंद नरवडे. 20 वर्ष सतत गावामध्ये मला जनता निवडून देते आणि निवडून देत तुम्ही या मतदारसंघामध्ये येता ना? हो, आता आम्ही हे 42 गावे जी आहेत ही या मतदारसंघामध्ये येतात. आणि 2009ला जेव्हा साहेब आमच्या शिरूर तालुक्याची जी 42 गावं आंबेगावला जोडली गेली तेव्हापासनं आम्ही साहेबांचं काम त्या ठिकाणी करण्याला सुरुवात केली. तर आज तागायत आम्ही साहेबांच्या बरोबर आहोत. परंतु विकासाचा जो महापुरुष म्हणून ओळखला जातो त्यामध्ये आम्हाला नक्कीच वळसे साहेबांचा आदर त्या ठिकाणी नक्की आहे. कारण आम्ही स्वतः अनुभवलं आहे की पहिलं फक्त त्यावेळेस 100 कोटी 200 कोटी असा निधीचा चर्चा व्हायची आणि तीच सर्वात मोठी चर्चा असायची. परंतु वळसे पाटील साहेब जेव्हा आमच्या भागामध्ये आले आणि साहेबांनी 2009 पासनं एक छोटीशी वस्ती असेल आमच्या गावातली, त्या वस्तीवरती सुद्धा आजच्या परिस्थितीला सुद्धा एका वस्तीला जर आम्हाला 2 कोटी 5 कोटी अशी निधी मिळत असेल तर साहेबांचं काम का करायचं नाही आणि साहेबांच्या पाठीमागं का राहायचं नाही याचं उत्तर जनतेलाही त्या ठिकाणी मतदानाच्या रूपी मतदान करताना नक्कीच आठवतं की हा विकासाचा महापुरुष आहे, याच्या पाठीमागं राहिलंच पाहिजे. आणि त्या निर्णयाने आम्ही जनता त्यांच्या पाठीमागं 100% आहोत आणि आम्ही इथून पुढेही त्यांच्या सोबत जो साहेब निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही सहमत आहे आणि आम्ही त्यांच्याबरोबर राहणार. आपण पाहतोय आता सध्या आंबेगावचं राजकारण की राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर देवदत्त निकम यांनी वळसे साहेबांच्या विरोधामध्ये बंडाचा झेंडा घेतलेला आहे. कदाचित 2024ची निवडणूक ते साहेबांच्या विरोधामध्ये लढू शकतायत. तुमच्या पूर्व पाट्यातून सुद्धा देवदत्त निकम यांना प्रतिसाद मिळताना दिसतोय. काय चित्र पाहायला मिळेल 2024च्या विधानसभा निवडणुकीत? मला याच्या पाठीमागे एकच उत्तर द्यायचंय. निकम साहेब हे साहेबांबरोबर होते आणि साहेबांबरोबर असताना आम्हाला त्या ठिकाणी सतत त्यांचं मार्गदर्शन असायचं की आपला विकास फक्त या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्या भागामध्ये एवढं मोठं उंचीचं नेतृत्व भेटलं आहे आणि हे नेतृत्वच आपल्या तालुक्याचा विकास करू शकतं. त्यामुळे त्या साहेबांच्या पाठीमागे उभं राहणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. आणि आज तेच निकम साहेब काही त्यांच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये काही झालं असेल
परंतु ते होत असताना समजा एक चांगला कार्यकर्ता आहे, साहेबांचा कार्यकर्ता आहे म्हणून सर्वसामान्य जनतेने, शेतकरी वर्गाने निकम साहेबांना त्या ठिकाणी वोटिंग केलं असेल. निकम साहेब त्या ठिकाणी निवडून पण आले. परंतु निकम साहेब निवडून येत असताना हे जे काही राजकारण महाराष्ट्राच्या मध्ये घडलं गेलं, त्यामध्ये त्यांना एक संधी निर्माण झाली की आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जशी अरुण गिरे साहेबांनी अचानक उडी मारली उपाध्यक्षपद घेऊन आणि आढळराव दादांबरोबर गेले. परंतु निकम साहेबांना त्यांच्यापासून बाजूला होता येत नव्हतं. एक नेता मिळत त्यांना भेटत नव्हता आणि एक नेतृत्व भेटत नव्हतं. ते त्यांना पवार साहेबांच्या माध्यमातून ह्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आल्यामुळं त्यांना ते नेतृत्व मिळालं आणि एक कृषी उत्पन्न बाजार समितीचं एक छोटंसं उदाहरण पुढं करून त्यांनी आपली चूल वेगळी केली आणि मी पवार साहेबांबरोबरच आहे, राष्ट्रवादीबरोबरच आहे हे त्यांचं म्हणणं अयोग्य आहे. हे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी पटत नाही. आम्ही निकम साहेबांना पण मानणारे कार्यकर्ते होतो, परंतु वळसे पाटील साहेबांना सोडून जाऊन आपण त्या ठिकाणी जी वेगळी चूल मांडली ती आम्हा सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी मान्य नाही. त्यामागचं एकमेव म्हणजे विकासाचा महापुरुष हा आपल्या भागातील नेतृत्व सहकार मंत्री माननीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आहेत. त्यांच्याच पाठीमागे जनता राहणार ही मला पूर्ण खात्री आहे. आता पवार साहेबांच्या नावाखाली देवदत्त निकम स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात. 100% करतात. माझं उदाहरणच ते की त्यांना जशी गिरे साहेबांना ज्यावेळेस त्यांना त्यांचं काही झालं असेल त्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला आणि आढळराव दादांकडे गेले, तसं निकम साहेबांना फोडण्याचा चान्स नव्हता. त्यांना पवार साहेबांच्या माध्यमातून एक चान्स मिळाला आणि त्यांनी ती पोळी भाजून घेतली आणि ती पोळी भाजून घेत असताना त्यांनी त्या ठिकाणी गेले. आणि आता सर्वजण चर्चा करतात की वळसे पाटील साहेबांनी जो निर्णय घेतला तो चुकीचा घेतला. ही चर्चा कोण करतं की त्या गावामध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये काही असे विरोधक, एकमेकाचे विरोधक असतात. ते बसल्या बसल्या गावामध्ये त्याचं माझं जमत नाही म्हणून त्याच्या विरोधात बोलायचं, असे राजकारण करणारीच लोक फक्त वळसे पाटील साहेबांच्या विरोधात बोलतात. परंतु सर्वसामान्य जनता हा नक्कीच विचार करते की आपला विकास कुणी केला वाडेवस्ती, तो त्या विकासाच्या माणसाच्या पाठीमागे उभं राहायचं हा निर्णय जनतेचा आहे. तर कुठलाही विकास करायचा म्हटलं तर सत्ता लागते. समजा गावामध्ये विकास करायचा आहे तर पंचायत आपल्या ताब्यामध्ये लागते, पंचायत समितीच्या माध्यमातून विकास करायचा आहे तर तिथे सभापती आपला लागतो. त्याचबरोबर समजा आपल्याला जिल्हा परिषदेमधून काही निधी आणायचा आहे, तिथं आपल्या विचाराची माणसं असावी लागतात. राज्यामध्ये सत्तेशिवाय शानपण नाही. वळसे साहेब, अजित पवार हे सगळी मंडळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत सत्तेमध्ये सहभागी आहेत. विकासाचा निधी मोठ्या प्रमाणात येतोय तरी देखील विरोधक मंडळी टीका करतात. टीकाकारांना टीका करणं सोपं आहे, शेवटी विकास करायला निधी लागतो. विकास करायचा असेल तर कोणाची तरी साथ घ्यावी लागते. हे टीकाकारांकडे कसं पाहता, हे टीका कितपत योग्य? नाही, टीका करणाऱ्यांनी टीका किती करू द्या हो, पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे, एक अजितदादा सकाळी जर 5:30ला जर एखाद्या साईडवर असतील आणि ते जर एखाद्या साईडचं काम पाहत असेल आणि त्याच पद्धतीने आमचा विकासाचा महापुरुष त्या ठिकाणी अजितदादांच्या नेतृत्वाखाली जर तालुक्याचा विकास आणि आता मंत्रिपदाच्या रूपानं महाराष्ट्राचा विकास करत असेल तर अजितदादा आणि वळसे पाटील साहेबांनी जो निर्णय घेतलाय सत्तेच्या माध्यमातून कामं करायची, तर माझं एक मत सांगते माझ्या 20 वर्षाच्या राजकारणाच्या अनुभवामधून की वळसे पाटील साहेब आणि अजितदादा हे विकासाला महत्त्व देणारी माणसं आहेत. सर्वसामान्य आज आपण जर पूजनमध्ये आलो, एखादा कार्यकर्ता आला, सर्वसामान्य महिला असेल पुरुष असेल, जर साहेबांकडे एखादं पत्र घेऊन गेले तर साहेब साधी एक सही करतात आणि लगेच पुढच्या कार्यकर्त्याला या अधिकाऱ्याला त्यांच्या सांगतात की ह्या माणसाची कारवाई करा किंवा लगेच लगेच होत असेल तत्परतेने तर लगेच फोन करून त्या ठिकाणी कामं करतात. मग जर जनतेची, सर्वसामान्य जनतेची अशा पद्धतीने जर काम होत असेल तर आज महाराष्ट्राच्या राजकारणात असो, देशाच्या राजकारणात काय असो, आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाहीये. परंतु जो माणूस विकास करतो आणि आज अजितदादा असेल, वळसे पाटील साहेब असेल, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही आज भाजप पक्षाला किंवा एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी गेले असतील, ह्या लोकांच्या पाठीमागे जात आहेत, तर ह्या माणसांनी आज वळसे पाटील साहेबांनी 7 पंचवार्षिक आज 35 वर्ष ते आमदार आहेत आणि आमदार होऊन काही दिवस विधानसभेचे अध्यक्ष झालेत, मंत्री झालेत, गृहमंत्री झालेत. ह्या माणसांनी जर एवढे असून त्यांना कशाचंही कमी नाही, परंतु सर्वसामान्य जनतेचं काम करायचंय हा जर त्यांचं ध्येय असेल तर आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं एक काम आहे की त्या माणसाच्या पाठीमागे ठाम राहणे. आता साधं आणि छोटंसं उदाहरण 1 मिनिटाचं आत्ता जस्ट मी साहेबांचं एक छोट्याशा कामासाठी आलो. आज रविवार आहे, उद्या सभा आहे, परंतु मी आज साहेबांकडे आलो. सहज साहेबांना मी म्हटलं, साहेब माझ्या भावाचं काम आहे असं बोललो
तर साहेबांनी तिथं वळसेमाळ्यामध्ये एक दत्त मंदिराचा कार्यक्रम होता. साहेबांनी मला एक सांगितलं की त्या माझ्या भावाच्या मुलाला लगेच चुलत्या माझा भाऊ त्याला गाडीमध्ये बसवलं साहेबांनी, त्यांच्या गाडीमध्ये. मी अजून साहेबांचा 20 वर्षात मानणारा कार्यकर्ता, परंतु मी माझ्या साहेबांच्या गाडीत अजून बसलो नाही. पण साहेबांचं त्याचं काय म्हणतं, साहेबांनी त्याला गाडीत बसवून घेतलं आणि साहेब मला म्हटले काय त्याला सांग, आणि मला म्हटले मुकुंद तू मागून गाडीत दे. म्हणजे मला सांगण्याचा तात्पर्य एकच आहे की काम हे त्याला महत्व आहे, मुकुंद तू मागून ये, परंतु ज्याचं काम आहे त्याला गाडीत बसवून घेतलं. म्हणजे अशा माणसाच्या पाठीमागे उभं राहायचं तर जे जनता फक्त भाषणाने थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीने काहीतरी ट्युनिंग वापरायचं आणि काहीतरी बोलायचं, यांच्या पाठीमागे जाऊन आपल्या गावचा किंवा आपल्या तालुक्याचा आपल्या महाराष्ट्राचा विकास होणार आहे का? होऊच शकत नाही. त्यामुळे जो विकास करतो अशा व्यक्तीच्या पाठीमागे राहणं हे आपलं सर्वसामान्य जनतेचं काम आहे असं मला तरी वाटतं. टीका अशी पण होते की मोठ्या पवार साहेबांनी आपल्या वळसे साहेबांना काय कमी केलं? तुम्ही जसं मगाशी म्हणाले की विधानसभेचं त्यांना सभापती केलं, अध्यक्ष बनवलं आणि खात्याची मंत्रीपदं दिली. मग पवार साहेबांनी सोडायला नव्हतं पाहिजे. एकदम रास्ते हा मुद्दा आम्ही स्वतः साहेबांना पण भेटतो. साहेबांकडे सहसा खाजगीमध्ये अशी चर्चाही झाली तर साहेब काय बोलतात, मी साहेबांचा एक साधा PA म्हणून काम करत होतो, नंतर साहेबांनी मला या स्टेजपर्यंत आणलं, त्या भागाचा नेतृत्व करायची संधी दिली. जेवढं मी साहेबांना मानतो तेवढे तुम्ही मला जरी सर्वसामान्य मानत असाल तर माझा नेता पहिला कोण आहे? पवार साहेब आहे. आज पवार साहेब नेता मानतात आणि त्याच पद्धतीने आज त्यांच्याच घरातील अजितदादा आज एक विकास कामासाठी जर पुढे जात असेल आणि त्याच विकास कामासाठी आपला तालुका पाठीमागे राहू नये त्यासाठी जर साहेब जर गेले असेल तर अजिबात चुकीचं नाहीये. हे देशाचं राजकारण, महाराष्ट्राचं राजकारण आज जनतेला नाहीये लागत, जनतेला फक्त विकास लागतोय. विकास महत्वाचा आहे आणि विकास करणारा नेता हा आमचा दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आहेत हे आम्हाला आता लोकसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे, काय चित्र पाहायला मिळेल? डॉक्टर अमोल कोल्हे आता वळसे साहेबांच्या सोबत नाही, अजित पवारांच्या सोबत नाही, ते पवार साहेबांच्या सोबत गेलेले आहेत. कसं चित्र असेल? आता सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये हा भ्रम नक्कीच आहे की आजच्या परिस्थितीला कोणता नेता कोणत्या पक्षाकडे, कोणता पक्ष कोणत्या नेत्याकडे किंवा कोण कोणत्याकडे कोणाकडे हे चित्र स्पष्ट झालंय. आता हे चित्र आता सध्या जस्ट स्पष्ट झाले आहे. मग मला तेच सांगायचंय की ज्या आढळराव दादांना वळसे पाटील साहेबांनी कारखान्यापासून त्यांना बरोबर घेतलं, आता आढळराव बरोबर येतील नाही तर तो विषय थोडा पुढे. विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या कामकाजावर तुम्ही समाधानी आहात का? हा ते पण सांगतो. एक जरूर आढळराव दादांच्या बाबतीत पहिलं असं घडलं गेलं की आढळराव दादा गटामध्ये फिरत नाहीयेत, किंवा आता मी थोडक्यात उदाहरण देतो. आत्ताच एक 1.5 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे की आढळराव दादा आमच्या एक छोट्याशा लाखेवाडीमध्ये आले आणि मी लाखेवाडीमध्ये आल्यानंतर लाखेवाडीमध्ये एक छोटासा कार्यक्रम होता सोसायटीचं उद्घाटन. तर तिथं मी आढळराव दादाला मी स्पष्ट कार्यकर्ता आहे, मी स्पष्ट भाषणामध्ये दादांना बोललो, दादा आम्ही इथून पाठीमागं तुमचं काम केलं, परंतु तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी लाखेवाडी गावाला थोडा 1ही रुपयाचा निधी दिला नाही. तर दादांनी 4 वेळा सांगितलं बाबा की मला 600 वाड्या आहेत, वस्त्या आहेत, गावं आहेत, याच्यामध्ये 6000 असे ह्याच्या मतदारसंघात एवढे आहेत, मी जास्त फिरू नाही शकलो, पण भविष्यात तुमच्यासाठी मी काम नक्की करेल. मग अशा पद्धतीने दादा बोलले. मग मी त्याच पद्धतीने सांगतो की साहेबांनी, माझा प्रश्न असा होता, विद्यमान खासदार अमोल कोल्हे मतदारसंघामध्ये फारसे फिरले नाही अशी टीका होते, तुमचा अनुभव काय? मग मला तेच सांगायचं की दादांच्यावरती टीका झाली म्हणून की दादा फिरत नाहीत म्हणून अमोल कोल्हे साहेबांना जनतेने निवडून दिलं. आणि आज अमोल कोल्हे साहेब नेता नको नेता पाहिजे, अभिनेता नको, हे वाक्य आता सध्या चालू आहे. त्याच्या मागचं कारण काय की खासदार साहेबांना त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये फिरण्यासाठी वेळच मिळत नाहीये. त्यांना बाकीची कामं भरपूर असतात आणि आपल्या मतदारसंघामध्ये विकास कामं कशा पद्धतीने करायची याची जर माहीत नसेल तर मग जरूर आहे अभिनेता नको, नेता पाहिजे. त्याच पद्धतीने जी दादांवरती चर्चा झाली होती तीच चर्चा आता कोल्हे साहेबांवरती आहे. त्यामुळं पक्ष जो निर्णय देईल, आमचे वळसे पाटील साहेब जो निर्णय देतील, ते जो उमेदवार उभा करतील त्या नेत्याच्या पाठीमागे राहून आम्ही आमची जनता जेवढं जमेल तेवढं मतदान करण्याचा प्रयत्न करून साहेब सांगतील त्या उमेदवाराच्या पाठीमागे आम्ही सर्वजण राहणार. आता आपण पाहतो राज्यामध्ये महायुती आहे, या महायुतीमध्ये काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि भाजप आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागा अजित पवार म्हणतात आमच्या वाट्याला आलेली आहे. यांच्याकडे उमेदवारासंदर्भामध्ये कन्फ्युजन आहे. शिवाजीराव आढळराव यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर उभं राहणं सोपं जाईल का एकनाथ शिंदेच्या धनुष्यबाणावर
निवडणूक लढणं सोपं जाईल? नाही, मी पक्षीय म्हणून नाही बोलणार ह्यामध्ये, परंतु माझं मत आहे, मी वैयक्तिक बोलतो, पक्ष म्हणून नाही, परंतु आढळराव दादांना जर शिवसेनेच्या धनुष्यवान म्हणून जर लढायचं असेल तर माझ्या मते ते दादांना थोडंसं जड जाईल. जड जाईल. काय त्याचं कारण दादांनी- काय? मी सांगू शकतो त्याचं कारण दुसरं आहे. दादांनी नक्कीच वळसे पाटील साहेब सांगतील, अजितदादा जे सांगतील तो निर्णय घेऊन या राष्ट्रवादी पक्षात घड्याळ चिन्हावरती यावा आणि निवडणूक लढवावा. दादांना जवळजवळ जनता त्यांच्या पाठीमागे ठाम राहील. आणि तुम्ही जे कारण बोलता, तर कारण असं असतं, ते आता थोडंसं काही दिवस आम्हालाही माहिती आहे त्यामधलं, की कट्टरवादी आणि पोटेरवादी हा फरक आहे. आणि हा फरक दादांनी ओळखावा आणि दादांनी न विचार करता राष्ट्रवादी पक्षात यावा. अनेक गावांमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला कार्यकर्ते पण नाही, बूथ लावायला पण माणसं भेटायची नाही. त्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळं स्ट्रक्चर रेडीमेड आहे. इथं येऊन ते विजय पण होण्याचे चान्सेस कमिटी आहेत. आमच्या तयार पण झाल्या. आज आम्ही नवीन फळी तयार झाल्यानंतर साहेबांनी आम्हाला सांगितल्यानंतर आमच्या प्रत्येक गावात वाडी वस्ती बूथ प्रमुखाप्रमाणे 11 जणांची आमच्या कमिटी पण आमच्या 39 गावात 42 गावात तयार झाल्यात. अशी आमची फळी तयार झालेली आहे. तशी दादांच्या बाबतीत काही जर मोजके कार्यकर्ते दादांना जर झाले तर दादांच्या गावामध्ये असे प्रत्येक गावामध्ये अशी जनता भेटणार नाही असं मला तरी वाटतं. आपण पाहतोय ह्याच सहकाऱ्यांना असं वाटतं की शिवाजीराव आढळराव यांनी लोकसभेच्या निवडणुकीला घड्याळाच्या चिन्हावर जर उभे राहिले तर विजय होण्याचे चान्सेस आहेत. आपण गायकवाड दादांना विचारतात, तुम्हाला काय वाटतं, शिवाजीराव आढळराव यांनी लोकसभेची निवडणूक कुठल्या चिन्हावर लढवली तर निवडणूक सोपी जाईल? सर्वप्रथम मी पहिली ओळख करून नव्हती दिली. मी सुरेश पांडुरंग गायकवाड, राहणार मलटण, आमची 42 गावं. मी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करतो, जिल्हा सरचिटणीस म्हणून आणि अध्यक्ष म्हणून पहिल्यापासून. परंतु हा निर्णय वरिष्ठ घेणारे, समजा असं घडलं तर, नाही वरिष्ठ निर्णय घेणारे त्यावेळेस काही सर आता दिवस कमी आहे, आता आचारसंहिता 9-10-12 तारखेला लागू शकते. शिवाजीराव आढळराव ज्या पक्षामध्ये आहेत, शिवसेना एकनाथ शिंदे, आपण पाहतोय अनेक गावांमध्ये त्यांना कार्यकर्ते मिळतील का नाही माहीत नाही, बूथ कमिट्यांची अवस्था काय असेल. तसं तुमच्याकडे स्ट्रक्चर रेडी आहे, इकडे येऊन निवडणूक त्यांना सोपी जाईल घड्याळाच्या चिन्हावर की धनुष्यबाणाच्या चिन्हावर? ते अजून चित्र काय स्पष्ट झालेलं नाही. चित्र स्पष्ट झाल्यावर ठरवू आपण. कारण आढळराव पाटील राष्ट्रवादीच्या गड्याळावर लढावा असं आम्ही म्हणणे इतकं मोठं नाहीये. जे पण नेत्यांनी निर्णय घेतला तर मान्य असेल? नाही, नेत्यांचा निर्णय मान्यच राहणार आम्हाला. आमच्या नेत्यांचा निर्णय, आमचे वळसे पाटील साहेब सांगतील तो निर्णय आम्हाला मान्य राहील, दादा सांगतील तो निर्णय मान्य राहील, त्यालाच आम्ही ठरवू ना. विद्यमान खासदार अमोलजी कोल्हे यांच्या कामकाजाबद्दल समाधानी आहात का? नाही, त्यांना संधी दिली राष्ट्रवादीमध्ये, त्यांना निवडून दिलं लोकांनी, त्यांनी काही कामात चांगलं समाधानी कामं केल्यात ना, आम्ही ती नाकारू शकत नाही. का नेता मग एकदा मोठा झाला म्हणजे तो काही दररोजच लोकांच्यात आला पाहिजे असं काही नसतंय. त्यांच्यावर जर आढळराव आणि अमोल कोल्हे असा सामना झाला, कोणाला मतदार संधी देतील? नाही, ते उद्या मतदार ठरवतील ना. आता तुम्ही एक मतदार आहात. नाही, मी मतदार आहे तर मी वळसे पाटील सांगतील आणि आज जर आमच्या राष्ट्रवादीचा गड्याळाचा जे उमेदवार असेल तिथंच आम्ही मतदान करणार. आपण पाहतोय आंबेगाव तालुक्यातील बहुतांशी मंडळी वळसे पाटलांच्या निर्णयासोबत आहे. शेवटी विकास करायचा असेल तर सत्ता लागते आणि सत्तेसोबत जायचं असेल तर आपण काही निर्णय महत्वाचे घ्यावे लागतात. सुरुवातीला दिलीपराव वळसे पाटील यांनी अजित पवारांना सोडल्यानंतर टीका व्हायची, परंतु आता काही अंशी लोकांना पटायला लागले की होय, सत्तेशिवाय शहाणपण नाही, सत्तेसोबत गेलो तो विकास होतो आणि विकास केला तर लोक आपल्या सोबत राहत आहेत. आगामी काळामध्ये लोकसभेची निवडणूक आहे. विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. विद्यमान खासदार मतदारसंघामध्ये फारसे फिरले नाही, त्यांनी बऱ्यापैकी काम केले असंही म्हटलं जाते. शिवाजीराव आढळराव यांच्या संदर्भामध्ये पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल आणि जर ते घड्याळाच्या चिन्हावर उभे राहिले तर आम्ही त्यांना मतदान करू असंही म्हटलं जातंय. एक महत्वाचा विषय राहिला, साहेबांनी थोडा निर्णय घेतला. कशासाठी घेतला? कारण जे डिंबा धरण आहे आणि ह्या डिंबा धरणाचा बोगदा खाली पाडून त्याचं पाणी विदर्भामध्ये न्यायचं खालच्या लोकांचा प्रयत्न चालू आहे. ह्या काही विरोधकांचा प्रयत्न चालू आहे, त्याला साहेबांचा विरोध आहे. साहेबांनी सांगितले माझ्या माझे 2-3 तालुक्यांच्यासाठी धरण आहे, त्या धरणात त्या लोकांचा फायदा झाला पाहिजे. त्यांच्यातून उरलं तर खाली जातच, परंतु खालच्या लोकांनी हा जो काल एक आमदार काहीतरी बोलत होता, रोहित पवार माहित नाही पण बोलत होता,
पाणी विदर्भाला माहित नाही म्हणजे तर सगळ्यांनाच माहिती आहे ना. नाही का पण नाव नाही घ्यायचं. नाही काय नाव घ्यायला काय मग माहित नाही म्हणता. काय घाबरतो आम्ही, नाही कोणाला का माहित नाही म्हणता. नाही नाही, जर आमचं कोणी नेता असेल तर आम्ही कशाला घाबरू. आमचं कोणी वाढण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही रोखणार, आम्ही लढणार. साहेब सांगेल तिथं आम्ही लढणार. त्याच्यामुळं साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे हा काही चुकीचा नाही. त्यांनी आमच्याच हिताचा घेतलेला आहे, जनतेच्याच हिताचा निर्णय घेऊन साहेब आज ते काम करतात. साहेब जर आज त्यांच्या बरोबर नसते तर साहेब त्या कामात सक्सेस झाले नसते. साहेबाला काही कारणांनी हा निर्णय सेपरेट घ्यायला लागलेला आहे. आपण ऐकतोय की बाबा डिंबे धरणाचं पाणी पूर्व पट्ट्यामध्ये पळवण्याचा काही मंडळींचा प्रयत्न होता आणि तो रोखण्यासाठी वळसे साहेब या अजितदादांच्या निर्णयासोबत गेलेले आहेत. या भविष्य काळामध्ये लोकांना कुठलं पटतंय, कोणाचं बरोबर, कोणाचं चूक, पण एकंदरीत आंबेगावची बहुतांशी जनता दिलीपराव वळसे पाटील यांच्यावर खुश आहे. आगामी काळामध्ये चित्र काय होतंय हे लवकरच आपल्याला कळेल. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, मनसर. कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच. आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची. वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात. मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात. मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय. भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा, तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केटतर्फे दिनांक 1 फेब्रुवारी ते 10 मार्च 2024 दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय. तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा. तांदळाच्या एकूण 100 पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध. 1 किलो, 5 किलो व 10 किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत. तर अगदी अर्धा किलो पासून ते 30 किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत. दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत. अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव. आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, शुभम सृष्टी सोसायटी समोर, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 9960 71 91 98, तसेच 90 96 88 98 98. महाराष्ट्र तांदूळ महोत्सव, तेही आपल्या नारायणगावमध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये. अतिशय चांगल्या दर्जाचा, उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये. हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही. 100 पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव. अरिहंत सुपर मार्केट, कोल्हेमळा रोड, नारायणगाव. आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.